हाय फ्रेंड्स, ओम साईराम. तर खूप दिवसांनी भेटतोय आपण माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि माझी ही स्टोरी नक्की बघा. खूप छान अशी स्टोरी आहे, भक्तीशी रिलेटेड आहे आणि मी बनवत आहे खिचडी, दाल खिचडी. हां, तर मला दाल खिचडी बनवताना आठवले आपले बिरबल आणि अकबर. बिरबलांनी खिचडी आहे ना, बालपणात बिरबलांची खिचडी होती ना एक, तर त्याच्यावरून मला अकबर आठवले आणि देन आठवली मला मीराबाई मला आठवलेत. तर मला वाटलं चला तुम्हाला छान अशी स्टोरी सांगूया विथ माझी खिचडी. तर मीराबाई त्यांच्या काळात त्या एका राजघराण्यातल्या एका राजाच्या त्या पत्नी होत्या. पण मीराबाईंचं घर संसारात अजिबात लक्ष लागत नव्हतं. त्याचं मेन कारण म्हणजे त्यांचा तो जन्मच भक्तीसाठी झाला होता. त्यांचं कृष्ण भगवानांवरती फार प्रेम होतं, अतिशय जास्त. हा ना, ते एनी टाईम कृष्ण भगवानांच्या भक्तीमध्ये विलीन राहायच्या, एकदम मग्न. मग त्यांचा त्या भक्तीचा परिणाम त्यांच्या संसारात थोडाफार होता जास्त प्रमाणात ते वाईट परिणाम व्हायला लागले आहे ना. लोक नावं ठेवायला लागली, आपली राणी सारखं मंदिरात असते असं तसं. आता ह्या काळात छोटंसं चुकलं तरी लोक ढिगभर नावं ठेवतात. मग त्या काळात किती नावं ठेवत असतील बरं. तरी पण मीराबाईंनी आपली भक्ती अजिबात सोडली नाही. हां, तर त्यांची भक्ती अख्ख्या हिंदुस्थानमध्ये त्यांची भक्ती सगळीकडे पसरत होती. आणि बिरबलांनी त्यांची ही स्टोरी ऐकली होती की एक मीरा है जो मतलब भक्ती खूप फेमस होती. त्यांची भक्ती कृष्ण भगवानांशी रिलेटेड मीराबाईची. तर बिरबल आणि अकबर, तर अकबरांनी काय केलं, बिरबल तर नव्हते, खिचडीमुळे मी बिरबलांचं नाव घेते. अकबरांनी आणि त्यांच्या दरबारातला जो तानसेन होता, हे वेश बदलवून मीराबाईची भक्ती, प्रत्यक्षात मीराबाईचे दर्शन घ्यायला अकबर आले त्यांच्याकडे आणि त्यांनी मीराबाईंची भक्ती बघितली तर ते झाले मग्न. अशी भक्ती त्यांनी त्यांच्या आयुष्यात बघितलीच नव्हती. आणि त्यांनी त्यांची भक्ती बघून अतिप्रसन्न होऊन त्यांना आपल्या हिऱ्यांचा हार काढून दिला आणि परत ती गोष्ट अख्ख्या राजवाड्यात पसरली. आणि राजांनी शेवटी आपल्या दासांना सांगून मीराबाईंना म्हणजे स्वतःच्या पत्नीला जहर द्यायला लावलं. ते विष त्यांनी अमृत म्हणून पिलं, पण त्यांना काहीच झालं नाही. चमत्कार बघा भगवान श्रीकृष्णांचा, त्यांना अजिबात काही झालं नाही. आणि दुसऱ्या दासनी टेस्ट म्हणून एका सेवकांनी ते पेलं तर ते मूर्छित पावले. आणि मीराबाई भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतात की माझ्यामुळे ह्या सेवकाला शिक्षा भेटली, प्लीज याला जिवंत करा. अशी ही इतकी श्रेष्ठ भक्ती मीराबाईंची होती. तर मला असं सांगायचं की डोक्यात कोणतीच खिचडी नका शिजवू, डिप्रेशनमध्ये जाऊ नका, भक्ती करा. भक्ती नसेल करायचं तर निसर्गाच्या सानिध्यात जा, डिप्रेशनमधून निघून जा. व्यायाम करा, एक्सरसाइज करा, छान छान बुक्स वाचा, छान छान जेवण बनवा, छान छान खा, हॅप्पी राहा. तर ओम साईराम, टेक केअर. कशी वाटली स्टोरी?